हॅलो फ्रेंड्स, हांव तुमी पुरा जाणांक वपास स्वागत करता स्टोरी टाइम विथ अंकल विन चॅनलांतू. फुडल्या एपिसोडांतू पुरा पांडव हस्तिनापुरांतू वपास येतात. हस्तिनापुरांत वापस येवन तांणी तांगेले शिक्षण पूर्ण करतात. तांगेल भावंड कौरव आलवट्टू. आजी आम्ही कौरव आणि पांडवाले एक एक्साइटिंग कॉन्टेस्ट पळोवया. तांतू राजकुमार पुरा जण कस शिकलीन ती ते दाखयतात. मस्त वर्स जाले. पांडव आणि कौरव ओढ जातात आणि तांगेल पुरा शिक्षण पूर्ण जाता. तांणी बरोवचेक, वाजोवचेक आणि शस्त्र अस्त्र चलोवचेक कुशल जातात. तांगेल गुरु द्रोणाचार्याक तांगेल वैरी मस्त अभिमान असता. द्रोणाचार्य राज दरबारांत सांगता, राजा धृतराष्ट्र, राणी गांधारी आणि हस्तिनापुराचे पुरा जणांनो, आत वेळ आयल्या. कौरव आणि पांडवांनी संपूर्ण जगाक तांगेल कौशल्य दाखोवका. आम्ही एक स्पर्ध करूया. ही खबर हस्तिनापुरांत पुरा जणांक कळता. एक व्हडले मैदान तयार करतात आणि पुरा जन स्पर्ध पळोवच्याक तांत येवन बसतात. कोण कोण येतात ती गोतस्वे? हस्तिनापुराची पुरा जन आणि शेजारचे राज्याचे राजे, राण्यो, प्रजा पुरा जण येतात. आणि राजकुमार कितले बलवंत जाले ती, कितले हुशार जाले ती ते तांका पळोवका आशिल्ले. एक एक करून पुरा पांडव मैदानांत येतात. पुरा जन जोरजरा आणि टाळे मारच्या सूर करतात. पयलो युधिष्ठिर आयलो. तो लायक करून भालो म्हळ्यार स्पियर चलोवन दाखयता. तागेल स्थिर हात आणि शांत स्वभाव पळोवन पुरा जणांक खुशी जाता. तागेल मगिरी भीम येता. तो दिगूची आणि बलवंत असता. ते जड गदा उबोरनु तो पुरा जणांक तागेल ताकद दाखयता. तागेल शक्तीनी भूंय पुरा हालता. पुरा जण खुशेन म्हणटा ती, भीम भीम. भीमाल मगिरी अर्जुन येता. तागेल धनुष्य बाण पळोवन पुरा जणांक आश्चर्य जाता. तागेल बाणांनी दूर आशिल्ली वस्तू, काळकांत निपयल वस्तू, आकाशांत आशिल्ले सान वस्तू पुरा अचूक जावन मारता. अर्जुनान सोडलेलो एक एक बाण ताण लेक्कील प्रकारच वचून लागता. पुरा जणांक भारी आश्चर्य जाता. अर्जुनाक पळयलवे तागेल वरी कोणेय धनुर्धरच ना. मागीर कौरवांनी तांगेल कौशल्य दाखयले. दुर्योधनू तागेल गदा घेवन मुखार येता. भारी ताकद लावन गदा घुंडोवन तो व्हडले फातोरूय पुड्डी करून सोडता. तोय भारी बलवंत आशिल्लो आनी जेन पुरा पळयता राबतात. दुर्योधनू जोरान गवज घालता. पळयलवे मेगेले पशी लायक करून कोणेय गदा चलयना ते. ताजे मागिरी एक स्पर्धा असता. भीम आणि दुर्योधनू गदा घेवन एकमेकाला एद्रा राबतात. पुरा जण शांत जातात. तांणी गदा उबोरनू एकमेकाल भोवती घुंच्या सूर करतात. धडाम धुडूम भूम. गदा मारल्याल जोरजोरान आवाज येता. मैदानाची धूळ पुरा कडेन पसरता. आता भीमा लांगांतू 100 हस्त्यांची ताकद असता. तशी जावनूय दुर्योधनू चुरक आणि हुशार असता. तशीच मस्त वेळ ढाम ढूम करून तांणी झगडतात. कोणेय हांव हारलो म्हूण स्वीकार करून घेना. मागिरी भीष्म आणि द्रोण मेळनू आणि पूर जाले म्हणटात. कोणाकय जोरान पेट्ट पडता म्हूण तांकां भंय असता. भीष्म जोरान आदेश दिता, आणि पुरा हे मात्र एक स्पर्धा, युद्ध नाही. पुरा जण भीम आणि दुर्योधन दोग्गाल खातीर टाळ्यो मारतात. जाल्यारी दुर्योधनाल मनांत आशिल्लो कोप वाडता वता. अर्जुन आणि भीमाक मेळलेले शाबासकी पळोवन ताका पोट्टा उज्जेत आशिल्लो. आतां स्पर्धा जाल्ली म्हूण लेखून पुरा जण भायर वचचे तयार करतात. तेदनी एकलो योद्धा मैदानांत येता. तो पळोवच्याक दिगूची आणि बलवंत असता. तागेल कवच सूर्या मणके चकचकी असता. तागेल हातांत एक धनुष्य असता. अर्जुनाल मणकेची. तो योद्धा मुखार येवन सांगता,
हांव अर्जुनाल पशी लायक धनुर्धर आसा हांवें तुमकां दाखयता. जनांक आश्चर्य जाता, कोण वो योद्धा? तो धनुष उबोर न्हू अर्जुनाल मणकेची रपारप बाण मारता. पुरा जणांक भारी खुशी जाता. जाल्यार ही प्रश्न हो पडटा की हो कोण? अर्जुनाल मुखार येवन ताकद दाखोवच्याक ताणें एक राजकुमारपणी आसका. तेन्ना दुर्योधन मुखार येता. दुर्योधनू जोरानी घोशणा करता, हे योद्धा लेगी नाव निमगू का म्हणना. आज दाखून हो मेगेल भावा वरीची आनी दाखून पांडवाल विरुद्ध हो मेगेल ओटूच रपता. त्या योद्धाल नाव कर्ण आसता आनी ताण आयल मागीरी महाभारताची काणी पुरा बदलता. माय डियर फ्रेंड्स, आयची काणी दाखून आमी कसं शिकता म्हळ्यार टॅलेंट इम्पॉर्टंट आसता. जाल्यार एकमेका वयर जाळ असल्यार फॅमिली मेंबर्स वरेन एनिमीज जाता ती. ट्रू ग्रेटनेसाक मनान तू नम्रता आसका, खाली टॅलेंट न्ही. सो माय डियर फ्रेंड्स, आत्ता हो एपिसोड एंड जालो. आत्ता आमी नेक्स्ट एपिसोडांत मेळया आनी उडगास दवराती. एव्हरी स्टोरी हॅज अ लेसन अँड एव्हरी चाइल्ड हॅज अ गिफ्ट. गुड बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.